शांतता. नमस्कार. पाईप फिटिंगच्या कामामध्ये अचूकता खूप महत्त्वाची असते आणि त्यासाठी काही खास हत्यारं लागतात. आज आपण अशाच काही मूलभूत पण अत्यंत आवश्यक हत्यारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केला आहे की एखादा मजबूत गोल धातूचा पाईप अगदी सरळ रेषेत परफेक्ट कसा कापला जातो? हे काम वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही, नाही का? मग व्यावसायिक हे इतक्या अचूकपणे करतात तरी कसं? चला, आज हेच रहस्य उलगडून पाहूया. आपण हा सगळा विषय 4 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. पहिलं म्हणजे पाईप पकडण्याची समस्या, दुसरं त्याला कापण्याचं आव्हान, तिसरं यातून निर्माण होणारी एक छुपी अडचण आणि चौथं म्हणजे या कामात परफेक्शन कसं मिळवायचं. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आव्हान पाईपला स्थिर पकडणं. कारण जोपर्यंत आपला वर्कपीस म्हणजे ज्या वस्तूवर आपण काम करतोय ती घट्ट पकडली जात नाही, तोपर्यंत त्यावर कोणतंही काम नीट होऊच शकत नाही. आणि हीच समस्या सोडवण्यासाठी जे हत्यार वापरतात त्याला म्हणतात पाईप व्हाईस. याचं मुख्य काम एकच आहे, पाईपला इतकं घट्ट पकडायचं की कटिंग किंवा थ्रेडिंग करताना तो अजिबात हलता कामा नये. आता पाईप व्हॉईसमध्ये सर्वात जास्त जो प्रकार दिसतो तो म्हणजे हा वर्कशॉप स्टँडर्ड व्हॉईस. हा साधारणपणे 63 मिलीमीटर व्यासापर्यंतचे पाईप सहज पकडू शकतो, म्हणूनच बहुतेक वर्कशॉपमध्ये हा हमखास दिसतो. पण समजा काम वर्कशॉप बाहेर एखाद्या साईटवर करायचं असेल तर मग तिथे उपयोगी पडतो हा पोर्टेबल फोल्डिंग व्हाईस. नावाप्रमाणेच याला सहज फोल्ड करून कुठेही घेऊन जाता येतं. यामुळं बाहेरचं काम खूपच सोपं होतं. आणि जेव्हा गोष्ट येते खूप मोठ्या इंडस्ट्रीयल पाईप्सची, तेव्हा मैदानात उतरतो हा हेवी ड्युटी चेन व्हाईस. यात पाईपला पकडण्यासाठी एका मजबूत साखळीचा वापर केलेला असतो, ज्यामुळे 200 मिलीमीटरपर्यंतचे भले मोठे पाईपही सहज पकडता येतात. तर थोडक्यात सांगायचं तर स्टँडर्ड व्हॉईस वर्कशॉपसाठी, पोर्टेबल साईटवरच्या कामासाठी आणि चेन व्हॉईस मोठ्या पाईप्ससाठी. म्हणजे योग्य कामासाठी योग्य हत्यार निवडणं हेच खरं कौशल्य आहे, नाही का? ठीक आहे, आता पाईप तर घट्ट पकडला गेलाय. पुढचं आव्हान आहे त्याला एकदम स्वच्छ आणि सरळ रेषेत कापण्याचं. चला पाहूया यासाठी कोणतं हत्यार वापरलं जातं. या कामासाठी वापरतात व्हील पाईप कटर. याची रचना खूप हुशारीने केलेली असते. यात एक धारदार कटर व्हील असतं, त्याला आधार देण्यासाठी 2 गाईड रोलर्स असतात आणि दाब कमी जास्त करण्यासाठी एक ॲडजस्टिंग स्क्रू असतो. आता इथे ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला वाटेल की हा कटर करवतीसारखं पाईप कापत असेल, पण तसं अजिबात नाही आहे. करवत काय करते, ती धातूचे कण काढून टाकते, पण हा कटर तो धातूला चक्क दाबून बाजूला सारतो. हो, अगदी बरोबर ऐकलं, तो कापत नाही तर दाबतो. हे तंत्रज्ञान किती जबरदस्त आहे पहा. कटरचा दाब हळूहळू वाढवला जातो आणि तो धातूला बाजूला ढकलत जातो आणि यामुळेच आपल्याला एक अतिशय स्वच्छ आणि सरळ कट मिळतो. पाईप तर कापला गेला, पण या दाब देण्याच्या पद्धतीमुळे एक नवीन आणि छुपी समस्या जन्माला येते. अशी समस्या जी पहिल्यांदा आपल्या लक्षातही येत नाही. त्या दाबामुळे जो धातू बाजूला सरकतो तो पाईपच्या आतल्या बाजूला जमा होतो. यामुळे आत एक धारदार कड तयार होते, ज्याला बर म्हणतात. ही कड पाईपमधून जाणाऱ्या द्रवाच्या किंवा वायूच्या प्रवाहात मोठा अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे या बरला काढून टाकणं खूप गरजेचं असतं. बरं, आपण पाईपमध्ये तयार होणाऱ्या समस्येबद्दल तर बोललो, पण त्या हत्याराचं काय जे हे सगळं काम करतंय? जर कटरच व्यवस्थित नसेल तर अचूक काम होणार कसं? म्हणूनच आता वळूया हत्यारांच्या देखभालीकडे. कोणत्याही कामात परफेक्शन मिळवण्याचं एकच रहस्य आहे, आपल्या हत्यारांची योग्य काळजी घेणं. आणि हाच आहे आपला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा. बघा, ही एक सोपी पण खूप महत्त्वाची चेकलिस्ट आहे. प्रत्येक वापरानंतर व्हील्स आणि पेन एकदा तपासून घ्या. धातूचे कण वायर ब्रशने काढून टाका. गरज वाटल्यास केरोसिनने स्वच्छ करा. जे हलणारे भाग आहेत त्यांना थोडंसं तेल लावा आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला सुरक्षित ठेवा, जेणेकरून त्याच्या व्हीलला धक्का लागणार नाही. आता हे पहा, दुर्लक्ष केल्यावर काय होतं. एका लहानशा पिनची झीज झाली की त्यामुळे व्हील हेलकावे खाऊ लागतं आणि हेलकावणाऱ्या व्हीलवर दाब आल्याने ते तुटण्याची शक्यता खूप जास्त वाढते. ही एक प्रकारची साखळी प्रतिक्रियाच आहे. आणि याचा शेवटचा परिणाम काय? एक तुटलेला व्हील आणि एक वाया गेलेला कट. थोडीशी काळजी आपल्याला या मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते. योग्य देखभाल फक्त हत्याराचं आयुष्य नाही वाढवत, तर आपल्या कामाचा दर्जाही सुधारते. चला, आज आपण शिकलेले 4 महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊ. 1. पाईप घट्ट पकडण्यासाठी व्हॉईस. 2. कापण्यासाठी दाब देणारा कटर जो कापत नाही तर दाबतो. 3. दाबामुळे आतमध्ये तयार होणारा बर. आणि 4. अचूकतेसाठी हत्यारांची देखभाल.
हे 4 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपल्या अवतीभोवती अशी कितीतरी हत्यारं असतील, नाही का, जी पडद्याआड राहून आपलं जग चालवतात. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.